शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी हे कमेंट करत होते की 2024चा जो काय अग्रिम पीक विमा आहे तो कधी मिळणार। तर शेतकरी मित्रांनो, आता जो दिवस जवळ आलेला की जे शेतकऱ्यांचे पीक विमे मंजूर झाले पण मिळाले नव्हते, शेतकरी खूप निराश होते, शेतकऱ्यांना हातभार व्हावं लागलं होतं की जे काही बोगस पीक विमा असतो त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा वितरण होणं बंद करण्यात आलं होतं। शेतकरी मित्रांनो, आता येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पीक विमा वितरण होऊ शकतो, कारण की शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती या व्हिडिओ मी सांगणार आहे। पण त्याआधी नवीन असाल तर तुमच्या लाडक्या भावाच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की जेव्हापासून पीक विमा मंजूर केला तेव्हापासून तुम्हाला खूप सारे अपडेट देत आलेलो आहे। आता तुम्हाला तर माहिती आहे की या 25% अग्रिम पीक विमामध्ये 5 जिल्हे महाराष्ट्रातील मंजूर आहेत आणि उर्वरित जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमची जे काही जास्त प्रकार म्हणजे वैयक्तिक क्लेम करायचे शेतकरी म्हणजे शासनाने आव्हान दिले तेव्हा शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम करून आपला पीक विमा नोंदवायचा होता। ते शेतकरी मित्रांमध्ये 5 जिल्हे कोणते येतात तुम्हाला माहिती आहे? नांदेड असो, परभणी असो, हिंगोली असो, छत्रपती संभाजीनगर असो, जालना असो, हे जिल्हे 5 जिल्हे जे की 25% अग्रिममध्ये सुरुवातीपासून मंजूर आहेत। व त्यानंतर शेतकरी मित्रांनो काही जिल्ह्यातील म्हणजे की काही शेतकरी मध्ये आहेत की अकोला असो, नाशिक असो, धाराशिव असो, हे बाकी जे काही जिल्हे आहेत महाराष्ट्रातील 34 त्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार का नाही तर त्यांना पण मिळणार आहे, कारण की ज्या जिल्ह्यात क्षेत्रामध्ये किंवा गावामध्ये नुकसान झाले तर शासनाने असे सांगितले होते की प्रत्येक जिल्हा मंजूर करता येत नाही, थोडे नुकसान असल्यामुळे तुम्ही वैयक्तिक क्लेम करून वैयक्तिक पीक पाणी करून आमच्याकडे पाठवा। तर ते पाठवल्यानंतर आपण समजे काम केलेले आहे। आता ज्या जिल्ह्यातील वैयक्तिक क्लेम आले त्यांना पण पैसे मिळणार व ज्या जिल्हे 5 मंजूर आहेत त्यांना पण पैसे मिळणार। शेतकरी मित्रांनो, हेक्टरी 32,000 ते 12,000 दरम्यान म्हणजे की 12,500 ते 32,500 या दरम्यान पैसे मिळणार आहेत। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, तुमच्या क्षेत्रात कोणते पीक होते काय होते याच्यावर अवलंबून असणार आहे। व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जे काही आता पीक विमा क्लेम कॅल्क्युलेशन करीत होते ते क्लेम कॅल्क्युलेशन कंप्लीट होत आलेले आहे व तसेच सरकारने या कंपन्याला 1200 कोटी रुपये निधी असा मंजूर करण्यात म्हणजे की देण्यात आलेला आहे कंपन्याद्वारे। आता कंपन्याला दिल्यानंतर आता कंपन्या आपल्याला जे काही योग्य रक्कम असेल ती आपल्या खात्यावर म्हणजे की वितरण करणार आहेत। व ते शेतकरी मित्रांनो, हे क्लेम कॅल्क्युलेशन करण्यात म्हणजे की थोडंफार राहिलेलं आहे व त्यामुळे आता या येणाऱ्या 28 किंवा म्हणजे की उद्या किंवा परवा या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला हे पैसे मिळू शकतात, कारण की या क्लेम कॅल्क्युलेशन बी केलेलं आहे व शासनाने हे पैसे बी कंपन्याकडे पाठवलेले आहेत। म्हणून 2024चा खरीप पीक विमा 2-4 दिवसामध्ये तुमच्या खात्यावर पाहायला मिळू शकतो। आता काही शेतकरी म्हणतात की आमचे मंजूर झाले पण काही शेतकऱ्यांना मिळाले होते काही मिळाले नव्हते, त्यामुळेच आता हे शासनाने खूप सारे निर्णय घेतले आहेत। त्यामध्ये समजात महत्त्वाचा निर्णय जे काही आपल्या राज्याचे नवीन कृषी मंत्री आहेत त्यांनी घेतलेला आहे की शेतकऱ्यांना DBTद्वारे पैसे पाठवावे। आता तुम्हाला येणारा जो काही पीक विमा आहे या 2-3 दिवसामध्ये येऊ शकतो, तो DBTद्वारे बी येऊ शकतो, कारण की शेतकरी मित्रांनो बँकिंग अडचणीमुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना पैसेच मिळत नव्हते, त्यामुळे DBTद्वारे DBT प्रणाली वापरण्यात येईल असे सांगण्यात आलेले। व शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला पीक विमा हा वितरण होईल असे सांगण्यात आलेले आहे। ते येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये पैसे जर नाही आले तर पुन्हा एक अपडेट व्हिडिओ टाकीन। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। पण चॅनलला सबस्क्राईब करा।